दिनांक 15 जुलै 2026 भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव मोहसिन खाजा बागवान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार कुमठा नाका ते नई जिंदगी रोड शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड इमारतीबाबत गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी निवेदने व स्मरणपत्रे सादर करण्यात आली आहेत, मात्र आजपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस चौकशी किंवा प्रभावी कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी नियमानुसार पार पाडली का याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असेही मोहसिन खाजा बागवान यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मैं मोहसिन बागवान, भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा सचिव। कुमठा नाका ते नई जिंदगी रोड शांतिनिकेतन शाळेजवळील रोशन प्राईड इमारतीबाबत आम्ही गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत। अनेक वेळा लेखी तक्रार, निवेदन आणि स्मरणपत्र दिले, मात्र आजपर्यंत या प्रकरणात कोणत्याही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली दिसून येत नाही। आमच्या मागणी एवढीच आहे की रोशन प्राईड इमारतीची निष्पक्ष चौकशी करून योग्य ते कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी नियमानुसार पार पाडली का याचीही सखोल चौकशी करण्यात यावी। प्रशासनाने आता या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहोत। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील।